नमस्कार मित्रांनो, तेजोमय एज्युकेशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चला सुरू करूया आजच्या टेस्टला. या टेस्टची सुद्धा PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटेल. ओके, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि बेसिकली त्याच्यावर सगळे क्वेश्चन्स आहेत, आधी क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर हा व्हिडिओ पाहिला तरी चालतं. किंवा हा व्हिडिओ पाहता पाहता क्वेश्चन आला की तुम्हाला पॉजचं बटन दाबायचं आहे, क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे, नंतर तुम्ही याचं एक्सप्लेनेशन पाहू शकता. ओके, चल पहिल्या क्वेश्चनवर जाऊया. दीव दमन, ओके, ला अनालॉजीमध्ये दमन म्हणून सांगितलंय. दीव दमनची राजधानी दमन आहे. तर अंदमान निकोबारची राजधानी काय आहे? कॅपिटल काय? तर पोर्ट ब्लेअर आहे. काय? पोर्ट ब्लेअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अनालॉजीचा क्वेश्चन होता. या टाईपचं जनरल नॉलेज याच्यामध्ये विचारलं जातं. मणिपूर रिलेटेड टू इम्फाल, बरोबर आहे. मणिपूरची राजधानी काय? इम्फाल आहे. तर नागालँडची राजधानी काय असं विचारलंय. ओके, तर नागालँडची राजधानी कोहिमा आहे. काय? कोहिमा आहे. गंगटोक कशाची आहे? तर गंगटोक सिक्कीमची आहे. गंगटोक सिक्कीमची आहे, बरोबर आहे. गंगटोक सिक्कीमची आहे. ऐजवाल कशाची आहे? तर मिझोरमची आहे. लक्षात ठेवा, 7 सिस्टरच्या राजधान्या दिलेल्या आहेत. आणि शिलाँग कशाची आहे? तर मेघालयची आहे. मेघालयची आहे. 7 सिस्टर्स जे आहेत तिकडे नॉर्थ ईस्टला, त्याच्या राजधान्या दिलेल्या आहेत. त्याचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. रिलेटेड टू जीएस होता, बरोबर आहे. ज्याला करंट आपण काय म्हणतो, स्टॅटिक जीके म्हणतो, त्यासाठीचा क्वेश्चन होता. सिंपल गोष्ट आहे. आता ही आली अल्फाबेटिकल अनालॉजी, बरोबर आहे. म्हणजे या दोघात जो कन्सर्न आहे तोच या दोघात पण असणार आहे. तर आपल्याला LRCTचा कन्सर्न काढायचा खालीलपैकी कुठल्या याच्यासोबत आहे. मग पहिल्यांदा काय करायचं असतं, याचं लॉजिक फाइंड आउट करायचं असतं. बघूया पी आणि यस मध्ये कितीचा गॅप आहे? पी आणि यस मध्ये 3चा गॅप आहे. पी 16 वर आहे, यस 19 वर आहे, म्हणजे +3 झालाय. जे आणि क्यू मध्ये कितीचा गॅप आहे? जे किती वर आहे? 7 वर आहे, 10 वर आहे, आणि क्यू 17 वर आहे, म्हणजे +7 झालाय. ई आणि एच मध्ये 5चं 8 झालंय, म्हणजे इथं पण +3 आहे. आणि बी आणि आय मध्ये बीचं 2 आहे, आयचं 9 आहे, म्हणजे इथं पण किती झालंय? +7 झालंय. म्हणजे लॉजिक काय? +3 +7 +3 +7. चारही टॉपिक मध्ये कोडिंग, डिकोडिंग, अनालॉजी, सीरीज, क्लासिफिकेशन, लॉजिक कसं, अल्फाबेटिकल लॉजिक कसं डिफाइन करतात, तर या पद्धतीने डिफाइन करतात. +3 -7 असं काहीतरी लॉजिक असतं. ही आपली रिजनिंगची लँग्वेज झाली, बरोबर आहे. मग याच्यामध्ये पण तेच लॉजिक डिफाइन असणार आहे. बघूया, चेक करूया. पहिले 2 चेक करूया. पी आणि एम मध्ये, एम आणि पी मध्ये कितीचं लॉजिक आहे? +3चं लॉजिक आहे. सी आणि जे मध्ये +7चं लॉजिक आहे, बरोबर आहे. सी आणि जे मध्ये +7चं लॉजिक आहे. क्यू आणि टी मध्ये पण कसं आहे? +3चं आहे. आणि एक्स आणि ई मध्ये पण कसं असणार आहे? +7चं असणार आहे. आता L+3 काय येईल? L+3 12 आणि +3 15, 15ला काय येईल? ओ येईल. ओके, माझ्या याच्यात ओ 2 ऑप्शन मध्ये आहे, 2 ऑप्शन मध्ये ओ आहे. मग खालचे ऑप्शन बघायचे, +7, R+7, R 18 वर आहे, +7 किती केल्यावर काय येईल? 25 येईल, बरोबर आहे. म्हणजे काय आलं पाहिजे? वाय आलं पाहिजे. वाय आलं, एकच ऑप्शन आहे माझ्याकडे, बी. आन्सर ए कट केलं. आन्सर काय असेल याचं? बी असेल. या पद्धतीने याचा प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करायचा. चला जाऊया. सरळ सरळ दिसतंय. 2⁵ 32 असतं, बरोबर आहे. 2चा 5वा घात म्हणजे 32 आहे. तर 4चा 5वा घात म्हणजे किती असेल? तर 1024 असेल. 4चा 5वा घात म्हणजे किती असेल? 1024 असेल. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. इन अ सर्टन कोड लँग्वेज ट्राय इज रिटर्न ॲज 63, बरोबर आहे. म्हणजे ट्रायला काय केलंय? 63 म्हणून कोड केलंय, TRY, बरोबर आहे. टीचा पोझिशन ऑफ अल्फाबेट किती आहे? 20. आर ची किती आहे? 18. आणि वाय ची किती आहे? 25, बरोबर आहे. वाय ची किती आहे? 25. या सगळ्यांची बेरीज केली तर किती येते? 63 येते. या सगळ्यांची बेरीज किती येते? 63 येते, बरोबर आहे.
मग त्याच पद्धतीने नॉटला 49 केलाय. एन किती आहे? 14 आहे. बरोबर आहे. एन किती आहे? 14 आहे. ओ किती आहे? 15 आणि टी किती आहे? 20. यांची बेरीज किती येते? 49. यांची बेरीज किती येते? 49. त्याच पद्धतीनं डग विचारलंय डी यू जी. डी कितीवर आहे? 4. यू कितीवर आहे? 21. 25 झाले आणि जी कितीवर आहे? 7 वर. बरोबर आहे. किती झालं सगळं मिळून? 32 झालं. बरोबर. सगळ्यांची बेरीज किती झाली? 32 झाली. आन्सर इज 32. In a certain code language, smile is coded as HNROV. बघा, स्माइल ला कोड केलाय HNROV. कुठे दिसतंय रे? बघा, यस च्या अपोजिट एच आहे, एम च्या अपोजिट एन आहे, आय च्या अपोजिट आर आहे, एल च्या अपोजिट ओ आहे आणि ई च्या अपोजिट व्ही आहे. बरोबर आहे. अपोजिट लेटरनं कोड केलाय. तर टीचला काय असेल? टीच्या अपोजिट काय? जी आहे. सगळ्याचकडे जी दिसतंय. बरोबर. ईच्या अपोजिट काय आहे? व्ही आहे. बरोबर आहे. जी आणि व्ही असणार. माझ्याकडे एकच ऑप्शन आहे. आता नंतरचे ऑप्शन चेक करत बसायचं गरज नाहीये. जिथं आपल्याला ऑप्शन मध्ये व्ही फक्त एकाच ठिकाणी आहे सेकंड पोझिशनला. बरोबर आहे. व्ही फक्त एकाच ठिकाणी आहे सेकंड पोझिशनला. तेवढं चेक करायचं. बाकीचं चेक करण्याची गरज नाहीये. ओके, चला नेक्स्ट. इन अ कोड लँग्वेज समथिंग चायनीज कोडिंगचा क्वेश्चन आहे. हे इन द सॅक इज रिटन ॲज अ FNENEHO. आपल्याला कशाचा कोड काढायचा आहे? सॅकचा कोड काढायचा आहे. कशाचा कोड काढायचा आहे? सॅकचा कोड काढायचा आहे. आता मला इथं सॅक कुठं कुठं दिसतंय बघा. सॅक इथं दिसतंय, सॅक इथं दिसतंय. बरोबर आहे. मग या दोघात सेम काय? द आहे, द आहे. आता खालच्या याच्यात द आहे का? हा द आहे. मग या तिन्ही लाईन मध्ये 1, 2 आणि 3 या तिन्ही लाईन मध्ये द चा कोड सेम असणार आहे. मग द चा कोड सेम असणारा कुठला याच्यामध्ये आहे एलिमेंट? EN दिसतंय. बरोबर आहे. EN दिसतंय. इथं पण EN दिसतंय आणि इथं पण EN दिसतंय. मग द चा कोड काय असणार आहे? EN असणार आहे. मग आता पहिल्या दोन लाईन मध्येच कम्पेअर करा, या आणि यामध्ये. EN सोडून कुठला कोड सेम आहे? HO सेम आहे, HO सेम आहे. मग सॅकचा कोड काय असेल? HO असेल. बरोबर आहे. सॅकचा कोड काय असेल? HO असेल. सिंपलची गोष्ट आहे. नेक्स्ट, रेल्वेला कोड केलेला आहे या चारपैकी एका याच्यामध्ये, चारपैकी एका याच्यामध्ये. तर बर्थ ज्या पद्धतीनं कोड केलेला आहे त्याच पद्धतीनं चारपैकी एक कोड आहे रेल्वेचा. आधी याच्यामध्ये दोघांमध्ये आपल्याला काय करावं लागेल? काय केलंय ते काढून घ्यावं लागेल. बरोबर आहे. BERTH ला कोड केलाय YVIGS. बी च्या अपोजिट वाय आहे. बरोबर आहे. ई च्या अपोजिट व्ही आहे. बरोबर आहे. आर च्या अपोजिट आय आहे. टी च्या अपोजिट जी आहे. बरोबर आहे. आणि एच च्या अपोजिट यस आहे. अपोजिट लेटरनी कोड केलाय. आता रेल्वेच्या अपोजिट काय असेल? सिंपलची गोष्ट. आर च्या अपोजिट काय असेल? बघा, आर च्या अपोजिट असेल आय. अपोजिट लेटरनी कोड केलेला. आय वाला एकच कोड आहे माझ्याकडे, कोड नंबर 3. तर आन्सर असेल बी. आन्सर असेल बी. क्लिअर आहे? नेक्स्ट, ग्रॅटिट्यूड, पेशन्स, ऑनेस्टी आणि ग्रीड याच्यामध्ये डिफरंट काय ते विचारायचं. आता ग्रॅटिट्यूड, पेशन्स आणि ऑनेस्टी हे तीन समानार्थी, नियर अबाउट सेम मिनिंग असलेले आणि एक पॉझिटिव्ह वे असलेले, समान म्हणता येणार नाही, एक पॉझिटिव्ह वर्ड्स आहेत. तसं ग्रीड नाहीये. लालच हा वेगळा वर्ड येतो त्याच्यामध्ये. तर मग ग्रीड त्याला आन्सर असेल. याचं काय? ग्रीड असेल. बघा, चला क्वेश्चन तुमच्या समोर आहे, सोडवण्याचा प्रयत्न करा. 4 दोन्ही 8 इंटू 2 केलाय. 8चं 6चं काय कन्सन लावला येईल? -2 करता येईल. आता इथे काय केलंय? साहित्रिक 18 इंटू 3. आता 15 केलंय 18चं म्हणजे -3 केलंय. इंटू 4 15 चौक 60. बरोबर आहे. इंटू 4 15 4 जा 60 -4 56. आता 56 इंटू 5. 56 इंटू 5 किती? 280 -5 किती? 275. आन्सर इज
सी. आन्सर इज सी. चला नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. पझलचा क्वेश्चन आहे, ज्याला आपण नंबर पझल म्हणतो. बघा काय असेल लॉजिक, सोडवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ पॉज करा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. 4 8 4 8 जा 32 बराबर आहे. आणि साई दोन्ही 12 6 2 जा 12. या दोघांची वजाबाकी केली तर किती येत आहे 20. सेम मध्ये याचा 8 सखून 48 8 इंटू 6 48 5 इंटू 6 30. दोघांची वजाबाकी 18. इथे सेम मॅनर मध्ये 9 इंटू 2 18 4 इंटू 3 12. डिफरन्स किती येईल 6 चा येईल. आन्सर इज ए. आन्सर इज ए. नेक्स्ट वर जाऊया. डायरेक्शन डिस्टन्सचा प्रॉब्लेम आहे, सोडवण्याचा प्रयत्न करा. पहिल्या काही टेस्ट मध्ये आपण सिंग्युलर डायरेक्शन बघितलं होतं. आता इथं स्टार्टिंग पोझिशन एंडिंग पोझिशन पासून स्टार्टिंग पोझिशन कुठे काय आहे ते काढायचं आहे. बघूया काय अजून काय तोच प्रश्न आहे का. प्रणिता गोज टू द नॉर्थ डायरेक्शन. बराबर. प्रणिता एका ठिकाणाहून नॉर्थ डायरेक्शनला गेली, नॉर्थला गेली. बराबर आहे. देन ही टर्न्स राईट. मग राईट म्हणलं की क्लॉकवाईज राईट अँड अगेन टर्न्स राईट, अगेन टर्न्स राईट. बराबर. अगेन टर्न्स राईट. देन ही टर्न्स लेफ्ट. बराबर आहे. लेफ्टला गेली. मग तिथून ती कुठे गेली लेफ्टला गेली. नाउ विच डायरेक्शन प्रणिता इज गोइंग. म्हणजे ही डायरेक्शन कुठली आहे तर ही डायरेक्शन आहे ईस्ट. बराबर आहे. ही डायरेक्शन कुठली आहे तर ईस्ट आहे. याला आपण असं पण करू शकतो नॉर्थ राईट राईट लेफ्ट. राईट लेफ्ट गेलं. नॉर्थच्या राईटला कुठली डायरेक्शन असेल, नॉर्थच्या राईटला कुठली डायरेक्शन असेल तर ईस्ट. आन्सर इज ईस्ट. बघा ब्लड रिलेशनचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन मस्त आहे, सोडवण्याचा प्रयत्न करा. सेलेना इज द सिस्टर ऑफ जेम्स. And James is the father of Eden. Father of Eden. ईडनचं अजून माहित नाहीये. बराबर आहे. फादर ऑफ ईडन. आता ईडनचं काय कन्सर्न दिलं, मार्को इज द जेम्स सिस्टर्स सन. बराबर आहे. मार्को इज अ जेम्स सिस्टर्स सन. बराबर आहे. मग मार्कोची सिस्टर कोण आहे सेलेना. त्याचा सन कोण आहे सेलेनाचा मार्को. मुलगा कोण आहे मार्को आहे. ओके. मार्को इज द जेम्स सिस्टर्स सन. एडन्स हजबंड रॉबर्ट हॅज अ फ्रेंड. बराबर आहे. एडन कोण आहे, याचं जेंडर फिमेल आहे. अजून कन्फर्म नव्हतं, मी त्याला मेल करून ठेवलं होतं. एडन्स हजबंड रॉबर्ट. एडनचा हजबंड कोण आहे तर रॉबर्ट आहे. एडन्स हजबंड रॉबर्ट हॅज अ फ्रेंड एलेना. बराबर आहे. हु इज अ सेलेनाज आंट. बराबर आहे. रॉबर्टची फ्रेंड आहे एलेना. ती कोण आहे सेलेनाची आंट आहे. म्हणजे याच्या वडिलाची बहीण आहे. कोण एलेना. एलेना बरोबर आहे. याच्या वडिलाची बहीण आहे एलेना. हु इज सेलेनाज आंट. हाऊ रॉबर्ट रिलेटेड टू जेम्स. रॉबर्ट जेम्सचा कोण आहे. रॉबर्ट जेम्सचा कोण आहे तर डॉटर्स हजबंड, ज्याला जावई म्हणतो आपण. रॉबर्ट जेम्सचा कोण आहे तर मुलीचा नवरा आहे. डॉटर्स हजबंड आहे.
बरोबर आहे, डॉटर्स हजबंड आहे. याच्यामध्ये ना डिकॉय काय माहितीये का, रॉबर्ट हॅज अ फ्रेंड. आता ब्लड रिलेशन मध्ये फ्रेंड हे रिलेशन दाखवताच येत नसतं, बरोबर आहे. हे फक्त तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी दिलेलं आहे, बरोबर आहे, हे कन्फ्यूज करण्यासाठी दिलेलं आहे. डॉटर्स हजबंड येईल, जावई येईल. नेक्स्ट, चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. काय म्हणतोय, पी मीन्स मल्टिप्लिकेशन, ओके, टी मीन्स सबस्ट्रॅक्शन, एम मीन्स ॲडिशन, बरोबर आहे, ॲडिशन, आणि बी मीन्स डिव्हिजन, बी मीन्स डिव्हिजन. 28, 7, 8, 6, 4. सर्वात आधी कुठलं ऑपरेशन, डिव्हिजन. किती होईल, 4 इंटू 8 मायनस 6 प्लस 4. त्यानंतरचं ऑपरेशन मल्टिप्लिकेशन काय असेल, 32 मायनस 6 प्लस 4, बरोबर आहे. -6 प्लस 4 किती, -2. 32 मायनस 2 दॅट इज 30. नेक्स्ट, ऑप्शन 1, 2, 3, 4 असं काहीतरी नंबर देऊ. बघा, ग्रेप, पायनॅपल, फ्रूट याला आपल्याला वेन डायग्राम मध्ये फिक्स अप करायचं आहे. ग्रेप एक फ्रूट आहे, बरोबर आहे, यांचं सोडवण्याची पद्धत असते. ग्रेप एक फ्रूट आहे, बरोबर आहे, आणि पायनॅपल पण एक फ्रूट आहे, पण दोन वेगवेगळे फ्रूट असतील. मग इथं येईल ग्रेप, इथं येईल पायनॅपल, आणि इथं येईल फ्रुट्स, बरोबर आहे. आन्सर थर्ड इज करेक्ट वन. याला सोडवण्याची आणखी एक पद्धत आहे, ती थोड्या 1-2 टेस्ट नंतर मी तुम्हाला डिफाईन करेल, म्हणजे हे त्या टाईपचं नव्हतं. बघा, वेन डायग्रामचाच प्रश्न आहे, बरोबर आहे. काय म्हणताय बघूया. Study the diagram, answer the question follows. The number of different sections indicate the number of person. What is sum of the two categories, that teachers who are doctor and teachers who are mother, but excluding teachers who are doctor as well as mother? बरोबर आहे. म्हणजे काय पाहिजे, टीचर्स हु आर डॉक्टर, बरोबर आहे, टीचर्स हु आर मदर हे दोन्ही पण पाहिजेत. पण एक्सक्लुडिंग काय पाहिजे, टीचर्स हु आर डॉक्टर ॲज वेल ॲज मदर. म्हणजे त्याच्यामध्ये 19 नको आहे, 19 नको आहे, हा पार्ट नको आहे. मग दोघांची बेरीज किती झाली, 12 अधिक 22, 34, बरोबर आहे. आन्सर इज 34. आन्सर इज 34. चला नेक्स्ट कडे जाऊया. सोडवण्याचा प्रयत्न करा. काय म्हणतो आपण त्याला, ऑर्डर मधला क्वेश्चन आहे, थोडासा पझल टाइपचा क्वेश्चन आहे. खूप साऱ्या एक्झामला, रेल्वेजला, एफकॅटला, टेटला, बीबीएस सीईटीला, टीसीएस आयबीपीएस पॅटर्न मध्ये तर सहसा दिसतोच. कंबाईन मध्ये पण 1-2 वेळेस विचारला गेलेला आहे. सीसॅट मध्ये पण असतो, थोडासा लेंदी फॉर्मॅट मध्ये असतो. सरळ सेवेला सेम फॉर्मॅट मध्ये किंवा याच्यापेक्षा थोडंसं लोअर कॅटेगरीमध्ये असेल. हे प्रश्न थोडेसे कसे आहेत, मिडल लेवलचे आहेत. ओके, जसं वाढत जाईल, टेस्ट वाढत जातील, आपल्या पुढे पुढे जातील, तसं त्याची डिफिकल्टी लेवल वाढत राहील. ज्यांनी ही टेस्ट पाहतात त्याच्या आधी पण काही टेस्ट झालेल्या आहेत, त्या पहिल्या सोडवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला एक रुटीनला बसाल तुम्ही. कुठल्याही पेपरला वरती दिलेले आहेत जे पेपर, बरोबर आहे, त्यापैकी कुठल्याही पेपरला तुम्ही जर देत असाल तर ती तुम्हाला सोपं जाईल. टीसीएस आयबीपीएस पॅटर्न सोबत आणखी एक ज्युनियर इंजिनिअरिंगच्या जेवढ्या पण एक्झाम्स होत आहेत, बरोबर, टेक्निकलच्या, त्याच्यामध्ये रिझनिंग आहेच आहे. त्याच्यामध्ये पण हे खूप मोठ्या प्रमाणात विचारलं जातं. इंजिनियर जे असतील त्यांनी पाहिलं तरी चालेल. त्यासोबत तुम्ही जर कंपनीच्या ॲप्टीज वगैरे देत असाल, त्यांच्यासाठी पण हे व्हिडिओ फार महत्त्वाचे आहेत, बरोबर आहे. 6 टीम्स, डीडी, एमआय, आरसीबी, केकेआर, आरआर, सीएसके are compared on the basis of number matches owned by the team in 2019. 2019ला खेळलेल्या मॅचेस ते त्यांची संख्येवर कंपेअर केलेले आहे.
डीडी ओन मोर मॅचेस दॅन आर आर आणि आरसीबी. बरोबर आहे. डीडी ओन मोर मॅचेस दॅन आर आर अँड आरसीबी. जे दिलंय बट लेस मॅचेस दॅन एम आय अँड सीएसके. बरोबर आहे. यानी आर आर आणि आरसीबी पेक्षा जास्त मॅचेस तर खेळल्यात, बरोबर, जिंकल्यात, पण हा कोणापेक्षा कमी आहे? एम आय अँड सीएसके. सीएसके पेक्षा हा कमी आहे डीडी. केकेआर ओन मोर मॅचेस दॅन एम आय. बरोबर आहे. थर्ड पॉइंट दिलाय, केकेआर ओन मोर मॅचेस दॅन एम आय. बरोबर आहे. मोर मॅचेस दॅन एम आय बट लेस दॅन सीएसके. बट लेस दॅन सीएसके. बट लेस दॅन सीएसके. बरोबर आहे. असं म्हणता येईल. हु ओन द मोस्ट नंबर ऑफ मॅचेस. आता सिंपलची गोष्ट, 3 पॉइंट आहेत, आपल्याला काय करता येईल? 3 ठेवता येतील. सीएसके सगळ्यात जास्त ओन केलेला मॅचेस आहे. त्यानंतर आहे केकेआर, त्यानंतर आहे एम आय. बरोबर आहे. त्यानंतर आहे कोण? डीडी. त्यानंतर कोण आहे? आर आर आणि आरसीबी मध्ये माहित नाही आपल्याला. बरोबर आहे. मग आर आर और आरसीबी यांच्यापैकी सगळ्यात छोटं कोणी पण असू शकतं. आता याच्यात ट्विस्टेड क्वेश्चन कसा येऊ शकतो माहिती आहे का? लिस्ट मॅचेस, सगळ्यात कमी मॅचेस कोण जिंकलाय, हा जर क्वेश्चन आला तर इथं ट्विस्ट होऊ शकतो. मग ऑप्शन काय असू शकतात? ऑप्शन ए असू शकतं आर आर, ऑप्शन बी असू शकतं आरसीबी, ऑप्शन सी असू शकतं बोथ ए अँड बी, आणि ऑप्शन डी असू शकतं नन ऑफ द अबव, अदरवाइज कॅन नॉट बी डिटरमाइन. तर अशा वेळेस ना ऑप्शन असतं कॅन नॉट बी डिटरमाइन. आपण कन्फर्मपणे सांगू शकतो का आर आर आहे का आरसीबी आहे? नाही सांगू शकत. मग विचारलं काय? कन्फर्म विचारलंय ना, कोण सगळ्यात लिस्ट मॅचेस, असा जो क्वेश्चन आला, लिस्ट आला, मोस्ट नंबर ऑफ मॅचेस, हु ओन द लॉस द मोस्ट नंबर ऑफ मॅचेस, असं झालं. लॉस द मोस्ट नंबर ऑफ मॅचेस, सगळ्यात कमी मॅचेस कोण जिंकलंय किंवा सगळ्यात जास्त मॅचेस कोण हरलंय, असं जर विचारलं असेल तर मग अशा ऑप्शनला क्रिटिकली आन्सर द्यावं लागतं. बरोबर आहे. प्रश्न किती सोपा असला तरी ऑप्शन वरून काय करता येतं? त्याला अवघड करता येतं. मग बोथ ए अँड बी जमणार आहे का आन्सर? फक्त आर आर जमणार आहे का? नाही. आरसीबी जमणार आहे का? नाही. बोथ ए अँड बी बरोबर आहे, ऑप्शन करेक्ट आहेत असं सांगू शकतं का? नाही सांगू शकत आपण. कारण की प्रश्नामध्ये विचारलंय एकच टीम, कुठली एक टीम आहे की सगळ्यात जास्त हारलेली आहे. बरोबर आहे. तर कॅनॉट बी डिटरमाइन, सांगता येत नाही, हे ऑप्शन त्याचं करेक्ट असेल. बरोबर आहे. मग अशा वेळेस कॅनॉट बी डिटरमाइनला टिक करायचं, विसरायचं नाही. रिझनिंग सोपं जरी असलं त्याला ऑप्शन क्रिटिकल करता येतात. चला, सम सिस्टर्स आर ब्रदर्स. सम सिस्टर्स आर ब्रदर्स. बराबर आहे. व्हेरी फ्यू बलून्स आर सिस्टर्स. बराबर आहे. व्हेरी फ्यू बलून्स आर सिस्टर्स. व्हेरी फ्यू म्हणजे काय? सम. बराबर आहे. आर सिस्टर्स. सम ब्रदर्स आर बलून, नाही सांगतायत. बराबर, कन्फर्म नाही. सम ब्रदर्स आर नॉट बलून्स. सम ब्रदर्स आर नॉट बलून्स. बराबर आहे. काही ब्रदर हे बलून नाही आहेत. बराबर आहे. काही ब्रदर हे बलून नाही आहेत. हे कन्फर्म सत्य आहे. हे कन्फर्म सत्य आहे. म्हणून ओनली सेकंड फॉलोज. बराबर आहे. ओनली सेकंड फॉलोज. आन्सर इज सी. सम नॉटच्या वाक्याला ना थोडंसं समजून घ्यायचं. मी का बरं सांगतोय ऐका. सम नॉटच्या डायग्राम दोन पद्धतीने निघतात. सम ए आर नॉट बी, याच्यामध्ये हा पार्ट हायलाइट असतो. वेन डायग्राम जेव्हा शिकवतो, सिलॉजिझम जेव्हा शिकवतो आपण, तेव्हा पर्टिक्युलर
हे पार्ट समजून सांगणं फार जरुरीचं असतं, बरोबर आहे. याला आता स्टँडर्डाइज याच्यामध्ये सम ए आर नॉट बी, सम ए आर नॉट बी, बरोबर आहे, असं लिहितात, बरोबर आहे. ए चा काही पार्ट हा बी नाहीये. हे दोन्ही पण डायग्राम तितक्यात पॉसिबली करेक्ट आहेत. मग कुठल्या वेळेस कुठली डायग्राम वापरायची हे आपल्याला ते क्लासमध्ये व्यवस्थितपणे अनुभव करून दिला जातो, बरोबर आहे. आपल्या क्लासमध्ये व्यवस्थितपणे अनुभव करून दिला जातो. म्हणजे त्यावेळेस तुमचे सम नॉटचे प्रॉब्लेम, मॅक्सिमम परीक्षेमध्ये सम नॉटचे प्रॉब्लेम विचारले जातात, बरोबर. जिथं परीक्षेचा पेपर अवघड काढायचा असतो तिथं विचारले जातात. त्यावेळेस तुम्हाला थोडंसं खबरदारी घेणं गरजेचं असतं. चला पुढे जाऊया. सिलोइझम्स और एक क्वेश्चन. सम बर्ड्स आर फ्लावर्स, सम बर्ड्स आर फ्लावर्स, all flowers are trees, all flowers are trees, all trees are leaves, are leaves. Some leaves are birds, yes correct है. All flowers are leaves, all flowers are leaves, बरोबर है. Both conclusion 1 and 2 follows, बरोबर है. सगळे फ्लावर लीव्स आहेत का? हो, बरोबर आहे. सगळे ट्रीज लीव्स आहेत म्हणजे सगळे फ्लावर पण लीव्स आहेत. बोथ कन्क्लुजन आर ट्रू, फॉलोज. चला वाचा. काही कन्क्लुजन दिलेत, लॉजिकली फॉलो होत आहेत का स्टेटमेंट वरून ते पाहायचं आहे आपल्याला. स्टेटमेंट काय? सम ऑफ द लँग्वेज टॉट इन द स्कूल आर इंग्लिश, पोर्तुगीज, तमिळ, संस्कृत, बरोबर आहे. काही लँग्वेज स्कूलमध्ये शिकवले जातात. कुठल्या कुठल्या? इंग्लिश, पोर्तुगीज, तमिळ, संस्कृत. नीदर अरेबिक नॉर फ्रेंच टॉट इन द स्कूल, बरोबर आहे. अरेबिक किंवा फ्रेंच शिकवलं जात नाही त्या स्कूलमध्ये, बरोबर आहे. ऑल लँग्वेज आर टॉट बाय वेल क्वालिफाईड टीचर्स इन द स्कूल, बरोबर आहे. सगळ्या लँग्वेज ज्या शिकवल्या जातात त्या वेल क्वालिफाईड टीचर करून शिकवल्या जातात. आता कन्क्लुजन. सम ऑफ द लँग्वेज आर ऑल्सो टॉट इन द स्कूल, इन दिस स्कूल अपार्ट फ्रॉम इंग्लिश, पोर्तुगीज, संस्कृत अँड तमिळ, बरोबर आहे. सम ऑफ द लँग्वेज, पहिल्या स्टेटमेंटमध्ये सम ऑफ द लँग्वेज दिलाय. पहिल्या स्टेटमेंटमध्ये सम ऑफ द लँग्वेज लाईक याच्या सारख्या, बरोबर आहे, शिकवल्या जातात. म्हणजे याच्यापेक्षा वेगळे असू शकतात का? यस असू शकतात, बरोबर आहे. म्हणजे कन्क्लुजन 1 फॉलो होत आहे. तमिळ इज टॉट बाय वेल क्वालिफाईड टीचर इन अ स्कूल, बरोबर आहे. तमिळ इज अ, यस, सगळ्याच लँग्वेज वेल क्वालिफाईड टीचर कडून शिकवलं जातात, म्हणजे तमिळ पण शिकवलं जाऊ शकतं. इधर अरेबिक और फ्रेंच इज टॉट इन द स्कूल, नाही, दोघीपैकी कुठलीही लँग्वेज शिकवली जात नाही. म्हणजे थर्ड कन्क्लुजन फॉलो होत नाहीये, फक्त पहिलं आणि दुसरं फॉलो होत आहे. आन्सर इज बी. लॉजिकल क्वेश्चन असतात, त्याला आपल्याला या पद्धतीने ट्रीट करायचं. जनरल कॉमन सेन्स वापरायचं आपल्याला, बाकी काहीच करायचं नाहीये. बघा, सेम त्याच लँग्वेज मध्ये तर थोडंसं आपल्याला इथं कॉमन सेन्स वापरायचा आहे. राजू इज ओल्डर दॅन रिंकू, बरोबर आहे. राजू इज ओल्डर दॅन रिंकू, बरोबर आहे. तनु इज ओल्डर दॅन सुषमा, तनु इज ओल्डर दॅन सुषमा. कन्क्लुजन. सुषमा इज अ एल्डेस्ट अमॉंग 4, सांगता येईल का? नाही, कारण की रिंकू आणि तनुचा काही संबंध दिलेला नाहीये किंवा सुषमा आणि राजचा काही संबंध दिलेला नाहीये. नन ऑफ दिस, बरोबर आहे. इनकरेक्ट, इनकरेक्ट असेल याचा आन्सर, इनकरेक्ट, बरोबर आहे. प्रोबॅबिलिटी पण नाही, इनकरेक्ट आन्सर द्यायचा आहे, बरोबर आहे. चला, प्रोबॅबिलिटी कावर देता येणार नाही? जर कन्फ्युजन असेल प्रोबॅबली इनकरेक्ट म्हणता येणार नाही, बरोबर आहे. ते कन्फर्म इनकरेक्ट आहे, कारण की तिसरी इन्फॉर्मेशन नाही आपल्याकडे. अझम्पशन्स विचार करायचा आहे. स्टेटमेंट दिलेलं आहे, काय असू शकतं त्याच्या मागे बोलण्यामागचं अझम्पशन. मेनी फार्मर्स आर टेकिंग अप ऑर्गॅनिक फार्मिंग, बरोबर आहे. खूप सारे शेतकरी आता ऑर्गॅनिक फार्मिंग कडे वळालेले आहेत. बघूया. ऑर्गॅनिक फार्मिंग इज इझी टू प्रॅक्टिस, यासाठी असेल का? असू शकतं, बरोबर आहे. यासाठी असू शकतं का? असू शकतं. इझी टू प्रॅक्टिस, सोपं आहे म्हणून वळालेत का? तर असू शकतं. ऑर्गॅनिक फार्मिंग इज मोर बेनिफिशियल टू फार्मर, बरोबर आहे. जर त्याच्याकडेच वळायचं असतं तर ते आहे, बरोबर आहे. दोन्ही अझम्पशन्स करेक्ट आहे असं ऑप्शन आहे का इथे? नाही. इधर 1 और 2 इम्प्लिसिट नाही, बरोबर आहे.
म्हणजे ऑप्शन थोडेसे गडबड झालेले आहेत, बरोबर आहे. अझम्पशन 1 and 2 इज इम्प्लिसिट. दोन्ही पण इम्प्लिसिट आहेत इथे. 1 and 2 दोन्ही पण इम्प्लिसिट आहेत. करेक्शन करा. PDF मध्ये मी करेक्शन करून टाकेल, बरोबर आहे. मेनी फार्मर आर टेकिंग अप ऑर्गॅनिक फार्मिंग. तिकडे जाण्याचं कारण काय, जात आहेत तिकडे. आता याच्या मागे अझम्पशन काय असेल, तर ऑर्गॅनिक फार्मिंग इझी टू प्रॅक्टिस. यस, इझी टू प्रॅक्टिस असू शकतं, त्याच्यामुळे ते खूप जण त्याच्याकडे वळतायत, बरोबर आहे. ऑर्गॅनिक फार्मिंग इज मोर बेनिफिशियल टू द फार्मर, यासाठी पण असू शकतं. त्याच्यामधून निघणाऱ्या उत्पन्नाचं तुम्हाला चांगलं बेनिफिट भेटत असेल ऑर्गॅनिक फार्मिंग मधून, त्यासाठी पण फार्मर लोक तिकडे जात असतील. हे पण त्याच्या मागे एक कारण असू शकतं, अझम्पशन असू शकतं. आपलं कारण नाही म्हणता येणार, अझम्पशन असू शकतं बोलणाऱ्यांचं. क्वेश्चन, व्हॉट इज द 2 डिजिट नंबर? आता याला मॅथमॅटिकल रिझनिंग म्हणतात. द डिफरन्स ऑफ नंबर अँड द नंबर ऑब्टेन बाय कन्वर्टिंग डिजिट इज 9. बरोबर आहे. म्हणजे x y मायनस y x इज इक्वल टू 9. पहिलं आलं. द सम ऑफ डिजिट इज 17. बरोबर आहे. x प्लस y इज 17. क्लियर आहे. x प्लस y इज 17. द डिफरन्स बिटवीन द डेटा ऑफ 10 प्लेस अँड 1 प्लेस इज 1. बरोबर आहे. म्हणजे काय दिलंय, x मायनस y इज इक्वल टू 1. आता बघा, याला आपल्याला 2 आणि 3 वरून काय करता येईल, व्हॅल्यूज काढता येतात का बघू. बरोबर आहे. हे झालं 1, प्लस मायनस कट झालं, बरोबर आहे. 2x इज इक्वल टू 18, x इज इक्वल टू 9. मग कुठल्या एका याच्यात टाकून बघा, बरोबर आहे. खालच्या याच्यात जर टाकलं आपण x 9 मायनस y इज इक्वल टू काय 1, y इकडे गेलं, 1 इकडे आलं, y इज इक्वल टू 8. म्हणजे 2 डिजिट कुठले आहेत, 9 आणि 8 आहेत, बरोबर आहे. चूज द आन्सर फ्रॉम द फॉलोइंग. तिन्ही गोष्टी जरुरी आहेत का, तर बघा, ओनली स्टेटमेंट 2 इज सफिशियंट, 2 and 3 आर सफिशियंट, ऑल 3 आर सफिशियंट. बरोबर आहे. ऑल 3 पण तिन्ही लागणं गरजेचं आहे. म्हणजे 89 आणि 98 आणि 89 यांचं डिफरन्स किती येऊ शकतो, 09. म्हणजे तिन्हीही गरजेचे आहेत. ऑल 3 स्टेटमेंट आर नेसेसरी. फाइंड आउट नंबर फाइंड आउट करण्यासाठी तिन्ही स्टेटमेंट गरजेचे आहेत. बघा चला, द वॉवेल रुबल, वॉवेल इन द रुबल इज चेंज द नेक्स्ट वॉवेल. शब्द आहे काय, R U B A L in a next vowel in a English alphabet order and each consonant change to the next letter. बरोबर आहे. कन्सोनंट काय झालाय, +1 नी झालाय. वॉवेल काय झालाय, नेक्स्ट वॉवेल झालाय. बरोबर आहे. इथं पण काय येईल, नेक्स्ट वॉवेल येईल. इथं काय येईल, +1 येईल. इथं काय येईल, +1 येईल. बघा आता R S, बरोबर आहे. R नंतर काय येईल, S येईल. U नंतरचं वॉवेल A E I O U, बरोबर आहे. A E I O U. पुन्हा काय येईल, A येईल. B नंतर C येईल, A E येईल आणि L नंतर M येईल. बरोबर आहे. आता पुढे काय म्हणताय, in the next alphabet order which letter will be present in the newly formed word. न्यूली फॉर्म वर्ड मध्ये वरच्या रुबल मधला कुठला लेटर प्रेझेंट आहे एवढंच विचारलंय. तर इथं पण ए दिसतंय, इथं पण ए दिसतंय. आन्सर इज सी. फक्त एच प्रेझेंट आहे, बाकी कुठलंच प्रेझेंट नाहीये, लेटर प्रेझेंट नाहीये. आन्सर इज सी. चला नेक्स्ट कडे जाऊया. विच ऑफ द फॉलोइंग इयर कॅलेंडर विल बी सिमिलर टू द 2008. 2008 हे आहे लीप वर्ष, बरोबर आहे, लीप इयर. कॅलेंडरचा एक व्हिडिओ आहे, बरोबर आहे. कॅलेंडरचे 5 व्हिडिओ टाकलेले आहेत मी. तर त्यात सगळ्यात शेवटच्या वर्षामध्ये, शेवटच्या व्हिडिओमध्ये याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे मी. प्रत्येक 28 वर्षांनी लीप इयरचं कॅलेंडर काय होतं, रिपीट होतं. बरोबर आहे. प्रत्येक 28 वर्षांनी लीप इयरचं कॅलेंडर काय होत असतं, रिपीट होत असतं. म्हणजे 2000
2036ला हे कॅलेंडर रिपीट होईल. बरोबर आहे. ज्यांना हा प्रश्न समजला नसेल त्यांनी तो कॅलेंडरचा शेवटचा व्हिडिओ बघायचा आहे, पार्ट 5चा. त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे मी. ओके, का बरं 28 वर्षांनंतर असतो, काय असतं, कसं असतं, या सगळ्याबद्दलचं व्यवस्थित एक्सप्लेनेशन त्याच्यामध्ये आहे. ओके, चला, हा होता लास्ट क्वेश्चन. भेटूया नेक्स्ट सिरीजमध्ये लवकरच.